हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 27 ओवी क्रमांक 110. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. साधकाच्या मुखी श्रीहरीचे नाम यावे, भक्ताने श्रीहरी नामस्मरण साधना करावी. लोकांना श्रीहरीचे नामाची आवड निर्माण व्हावी. नामस्मरण साधना भक्तांनी नित्य नियमित करत असावे. यामध्ये त्यांना येणाऱ्या भौतिक आणि सांसारिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली येथे उपदेश करत आहेत. ते सांगतात की निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. आपल्या चित्ताच्या अनेक अनंत अमोज वृत्ती असतात. कोणतीही गोष्ट प्रथम गरज म्हणून केली आणि जर ती देहादी इंद्रियांना आवडली तर तीच गोष्ट परत प्राप्त व्हावी असे स्वाभाविकच आपल्याला वाटते. जेव्हा जेव्हा ती गोष्ट उपभोगायला मिळते तेव्हा चित्तवृत्ती उल्हासित होतात. हळूहळू ती गोष्ट उपभोगायची आपली वृत्ती होते. योगाधिराज पातंजलींनी या चित्तवृत्तीची 5 प्रकारात विभागणी केली आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती असे चित्तवृत्तींचे 5 प्रकार आहेत. ह्या चित्तवृत्ती जर निरोध केल्या तर योग साध्य होतो. अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होते. भौतिक आणि सांसारिक कामना हळूहळू लोप पावतात आणि चित्त हरिचरणी लीन होते. ते नामजपात तल्लीन होऊ लागते. श्री ज्ञानेश्वर माऊली वृत्तींबरोबरच सर्व माया तोडायला सांगत आहेत. जी गोष्ट आपल्याला फारशी आवडत नाही, जी गोष्ट अप्राप्य आहे, अशा गोष्टीची माया तोडणे सहज शक्य असते. परंतु जिथे आपले ऋणानुबंध अडकलेले आहेत तेथे माया तोडणे अशक्य असते. यास्तव सर्व असा शब्द वापरला आहे. येथे सर्वच मायाबंध तोडायचे आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की इंद्रिया सवडी लपो नको. देहादी इंद्रियांची भोगापवर्गता हाच आपल्या सर्वांच्या पुढील मोठा अडसर आहे. तेव्हा इंद्रियांना संधी, सवड, मुभा द्यायची नाही. कारण जरा जरी इंद्रियांना ढिले सोडले तरी ती सुतावरून स्वर्गाला पोहोचतात. ती आपल्यापुढे असा काही मोह निर्माण करतात, असा काही मायाजाल पसरवतात की भल्या भल्यांची भंबेरी उडते. तेव्हा हरिनाम घेत इंद्रियांना ठणकवायचे की हे असेच आहे, यापेक्षा निराळे काही अशक्य आहे. हरि ओम.